माझा मुलगा असा होता की तो एकट्याला म्हणजे एकट्याला नाही, त्याने 4 जणांना असं तो मारल असा माझा मुलगा होता, पण त्याला सगळ्यांनी मिळून असं प्लॅन करून त्याला फसवलेलं आहे. पोलीस पूर्णपणे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे आम्ही पुरवणीचा जबाब दिला त्याच्या आधीच त्यांनी ऑनर किलिंगचे जे हे होते त्यांची जबाब आधीच त्यांनी नोंदवून घेतलेली आहेत. त्यांनी कसे केले, त्यांना आधीच त्यांनी कसे बोलून घेतले, त्यांची एका वृत्तपत्रानंतर त्या आधीच गोष्टी सगळ्या पैशाच्या व्यवहारातून झाल्यात. हा प्रकार त्यांनी आधीच आमची FIR जायच्या आधीच त्यांनी प्रकाशित केल्या होत्या. तर ह्या कशा झाल्या? आंतरजातीय विवाहामुळे भावाचा खून झालेला आहे आणि ते जी प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये, आरोपीच्या मनामध्ये आहे, ती आमच्या रक्ताला त्याने हात घातला आहे, त्याला संपवायचा. हे सगळं म्हणजे पैशाच्या वादातून जर असतं तर ह्या सगळ्या गोष्टी तिथंच राहिल्या असत्या. त्याचा फोन पुण्याला पुण्याच्या तरकारी गाडीमध्ये फेकून देण्याचा ते कशासाठी करायचं? मी तर म्हणतो की जे सहकार्य कोणत्या वकिलांनी कोणत्या यांनी केलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी पोलिसांनी तंतोतंत बाहेर आणाव्यात. अधिकारी आले की ते म्हणले चव्हाण म्हणून, ते म्हणले की हे जे मुलांची भांडणं झालेलं असं आम्हाला खबऱ्यांकडून कळलेलं आहे, तर आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे गाडी आहे का बघू. आम्ही विचारलं की चव्हाण साहेब कुठे गेले, तर ते म्हणले आरोपीच्या मागे इकडे धावत गेले. त्या आरोपीच्या घरातल्या लोकांची जर नार्को टेस्ट जर झाली तर त्याच्यातून हे सगळं सत्य बाहेर येईल. आणि मुलगी 5 तारखेला मुलाला सुद्धा शेतात भेटून गेलेली आहे आणि शेतात तिने सांगितलं की आमच्या घरातली जी लोक आहेत ती लोक, माझा भाऊ तुला एखाद्या वेळेला मारल, तू जरा जपून राहा. त्यावेळी मी मुलीला सांगितलं की तुझ्या भावांना तू फोन कर, बाई इथं सापडत नाहीये, तर त्यांनी त्याला उचललाय का काय म्हणून बघ. तर मुलगी म्हणली की माझे भावांचे फोन काका लागत नाहीत आणि ते उचलत नाहीत. यासाठी स्थापन केली. हे PI लेवलचे खालचे लोक आहेत आणि हे सगळे लोक जे आत्ता जे तपास अधिकारी आहेत त्यांच्या खालचेच आहेत. जय भारत, जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही आता भोर तालुक्यातील उतरवली या गावामध्ये आहोत, जिथे विक्रम गायकवाड या बौद्ध तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला त्या गावामध्ये आहोत आणि आम्ही त्याच्या घरी आहोत. हे जे दृश्य तुम्ही बघत आहात हे विक्रम गायकवाड यांच्या घराचं आहे. आता त्यांच्या घराच्या समोर हे 2 पोलीस आपण बघू शकतो आणि हे आतलं दृश्य आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता की आजही नातेवाईक येऊन रडताना, त्यांचं सांत्वन करताना पाहू शकतो. हे आता माझ्यासोबत त्यांचे काका आहेत आणि छोटा भाऊ, असे परिवारासोबत आहे मी. आता नेमका प्रकरण काय घडलं, कशा पद्धतीनं त्याला वेगळा वळण देण्यात आलं, या सगळ्या गोष्टीच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काका, काय सांगाल तुम्ही, हे प्रकरण जे घडलंय, या घडलेल्या प्रकरणाबद्दल काय माहिती द्याल तुम्ही? नाही, घडलेलं प्रकरण हे जो आत्ता आपला खून झालेला आहे आमच्या पुतण्याचा, हा खून हा जवळजवळ 20 वार त्याच्या अंगावरती झालेले आहेत आणि हे पूर्णपणे ऑनर किलिंग आणि परफेक्ट गुन्हेगारांचंच ते काम आहे. ते जे आपल्याला पूर्णपणे अगोदर जे ठरवलेलं की FIR मध्ये पूर्वीच्या लिहिलेलं आहे की हे हँडलोन वरून झालेलं आहे, हे असं काहीही नाही आहे. आणि हा प्रकार जो आहे हा फक्त जातीय वर्चस्ववादातूनच झालेला आहे. तू आमच्या रक्ताला हात घालतो, ह्या प्रकारातूनच हा सगळा प्रकार एका प्रवृत्तीने केलेला आहे, जातीय प्रवृत्तीने केलेला हा प्रकार आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टींची पोलिसांनी पूर्णपणे शहानिशा करावी, चौकशी करावी आणि सत्य सर्वांसमोर आणून एक जनतेसमोर एक स्वच्छ कारभार आणि चांगल्या गोष्टी ज्या खऱ्या आहेत त्या. तुम्ही आता म्हणालात की हा प्रकार जो आहे तो ऑनर किलिंगचा आहे, परंतु सगळ्या वृत्तपत्रांमध्ये किंवा पोलिसांमध्ये जे दाखल झालेलं आहे की ते पैशाच्या वादावरून सगळं घडलेलं आहे, असं इथे पुढे ना. पैशाचा वाद ह्याच्यातून विक्रम सुद्धा चांगल्या सदन घरातला आहे, आरोपी सुद्धा सदन घरातला आहे. पैसे ही गोष्ट नाहीच आहे. पैसे जर सदन घरातली मुलांच्याकडून पैशावरती हे जर गोष्टी फार खून ह्याच्यापर्यंत जर जात असतील तर असं होणारच नाहीये कदापि सुद्धा. आणि मित्र, हे 2 जण मित्र होते, मित्रच होते 4-5 वर्षापासूनचे, आणि ह्यांनी त्याला फसवून हा पूर्णपणे नियोजनबद्ध कट रचूनच हे खून केलेला आहे. त्याचा फोन इथून पुण्याच्या गाडीत टाकला. हे सगळं म्हणजे पैशाच्या वादातून जर असतं तर ह्या सगळ्या गोष्टी तिथंच राहिल्या असत्या. त्याचा फोन पुण्याच्या तरकारी गाडीमध्ये फेकून देण्याचा ते कशासाठी करायचं? तिथं कोण आहेत का नाही हे न दाखवणे, अजूनपर्यंत 2 रिमांडमध्ये फक्त एकच आरोपी आहे असं दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळं ठरवून केलेल्याच कट दिसतोय. त्याच्यामध्ये जे काय त्यांना मी तर म्हणतो की जे सहकार्य कोणत्या वकिलांनी कोणत्या यांनी केलेलं आहे,
ह्या सर्व गोष्टी पोलिसांनी तंतोतंत बाहेर आणाव्यात आणि जनतेसमोर सर्व गोष्टी सत्यता मांडावी. परंतु ह्या कोणत्याही गोष्टी पोलीस न करत असता फक्त जे हँडलोन ह्या विषयावरती जे टोटल बनवलेला जो साचा आहे त्या साच्याप्रमाणे पोलीस तपास करत आहेत आणि त्याप्रमाणे पोलीस फिरवत आहेत. परंतु जे सत्य घटना आहे त्याच्याकडे कुठेही पोलिसांचं लक्ष नाहीये. आता विक्रमचा खून झाला किंवा विक्रमची बॉडी म्हणजे तुम्हाला कसं कळलं हे की विक्रमचा खून झालाय, कसं कळलं तुम्हाला? विक्रम जिमला गेलेला आम्हाला माहिती होतं, परंतु तो संध्याकाळी जेवायला आला नाही म्हणून आम्ही फोन केला असता त्याला. त्याचा फोन उचलला जात नव्हता. 10:50ला जो फोन केला तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की विक्रमचा फोन हा माझ्या मार्केट यार्डला मी गाडी जी खाली करतोय त्याच्या कॅरेटमध्ये पडलेला आहे. हा फोन कुणाचा आहे हे मला माहीत नाही. जी बोरवरनी गाडी जी पुण्याला गेली होती त्या गाडीत तो फोन सापडलेला आहे. आणि मग आम्ही तिथून पुढं भोर पोलीस स्टेशनला गेलो. भोर पोलीस स्टेशनला गेलो असता तिथं आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या पुतण्याचा फोन इथं पडलेला आहे. मग त्याच्यानंतर भोर पोलिसांनी देखील त्या ड्रायव्हरशी संपर्क साधला असता ड्रायव्हरनी तेच सांगितलं की हा फोन माझ्या गाडीत कॅरेट खाली करताना सापडलेला आहे. ह्याच्यावरती विमल थुंकीचं किंवा रक्ताचे डाग आहेत. तर हे फोन मी आता इथं पोलीस स्टेशनला जमा करू का घरी घेऊन येऊ उद्या सकाळी येणार आहे त्यावेळी? तर आम्ही त्याला उद्या सकाळी पोलिसांनी पण सांगितलं उद्या येताना घेऊन ये म्हणून. म्हणजे मोबाईलवरती रक्ताचे डाग होते का? हा, मोबाईलवरती रक्ताचे डाग होते. मग तो सकाळी फोन घेऊन आला. त्याच्यानंतर आम्ही सर्व त्याच्या ड्रायव्हरनी सांगितलं तरकारी गाडीच्या की मी 9:20च्या दरम्यान यादव पेट्रोल पंप येथे माझं डिझेल भरलेलं आहे. आम्ही तिथं जाऊन CCTV फुटेज चेक करण्यासाठी बघितलं असता त्या पंपातला CCTV बंद आहे असं आम्हाला कळलं. तिथून आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज चौपाटी पुतळा जो आहे तिथले CCTV बघितले असता विक्रमची गाडी 8:28ला फक्त वर जाताना दिसत आहे. परत गाडी कुठल्याही रस्त्यावरती गेलेली दिसत नाहीये. आम्ही अर्धा पाऊण तासात तिथं सगळं CCTV बघितल्या. त्यात आम्हाला कुठेही गाडी परत आलेली दिसत नाही. फक्त गाडी वेनवडीच्या दिशेने तेवढी जी पोलीस स्टेशन वेनवडीच्या रस्त्याने जी जाताना दिसते तेवढीच फक्त गाडी दिसत आहे. नंतरनी आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो असता तिथं नंतर जे पोलीस अधिकारी आले की ते म्हणले चव्हाण म्हणून ते म्हणले की हे जे मुलांची भांडणं झालेली असं आम्हाला खबऱ्यांकडून कळलेलं आहे. तर आपण प्रत्यक्ष जाऊन तिथं गाडी आहे का बघू. कॅनल शेजारी झालेले आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी हे सांगायच्या अगोदर विचारलं तुमच्या मुलांनी काय खरेदी केलेली आहे का, तुमच्या मुलाकडे कुठलं हत्यार आहे का, ह्या सर्व गोष्टी विचारल्या होत्या. मग आम्ही गाडी शोधण्यासाठी त्या मार्गाकडे गेल्यानंतर रस्त्याच्या शेजारच्या भट्टीवरती त्यांनी म्हणले इथं गाडी दिसती का बघा. मग आम्ही म्हणलं इथं गाडी काही दिसत नाहीये. मग ते म्हणले की तुम्ही सरळ रस्त्याने गाडी शोधा डावीकडे उजवीकडे बघून. आम्ही दुसऱ्या मार्गावरती बघतो. आम्ही 10 किलोमीटर पुढे गेल्यानंतर 8 ते 10 किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांनी परत पोलिसांना फोन केला आमच्या गाडीतील की गाडी भेटली आहे तुम्ही इकडे या म्हणून. मग आम्ही परत ज्यावेळी त्या मार्गावरती तिथं त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोलीस आम्हाला घेऊन गेलो असता गाडी तिथं दिसली तर गाडी उघडून बघितलं तर आमचा पुतण्या काय गाडीमध्ये नव्हता. मग आम्ही विचारलं की चव्हाण साहेब कुठे गेले तर ते म्हणले आरोपीच्या मागे इकडे धावत गेलेत. मग आम्ही इकडं तिकडं बघत असताना पोलिसांनी आम्हाला कॅनलमध्ये आहे का बघण्यासाठी सांगितलं. तर आम्ही खाली उतरून बघितलं तर तिथं काळं एक कापड असं दिसल्यानंतर आम्ही तिथं जवळ जाऊन बघितलं असता आमच्या पुतण्या तिथं पडलेला आम्हाला दिसला. ते त्या ठिकाणी चिखलात अशा बघून आम्हाला काय तिथून पुढं आमच्या पूर्णपणे बांध सुटला आणि इतका चांगला मुलगा आमचा चिखलाच्या ह्याच्यात असं तर दिसत असेल तर आम्हाला ते राहवलं नाही. आम्ही त्याला उचलून वर आणला. तोपर्यंत पोलिसांनी ॲम्ब्युलन्स बोलवून पण घेतली होती आणि मग आम्ही गाडी त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला घेऊन सरकारी दवाखान्यात आला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. नंतर पोलीस म्हणले की आपल्याला पण पोस्टमॉर्टम करण्यासाठी ह्या फॉर्मॅलिटी कराव्या लागतील. तर FIR नोंदवायला पोलीस स्टेशनला आम्हाला परत घेऊन गेले. बरं, FIR मध्ये काय काय होतं त्यावेळेला? त्या FIR मध्ये आम्ही काय बघितलंच नाही. आम्हाला माहीत सुद्धा नाही मूळ आरोपी कोण आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये आरोपीचं नाव टाकलं. आरोपी 3 वाजता येऊन म्हणले हजर झालेला आहे. मी त्याला घरनी जाऊन काय त्यांनी जे हे स्टेटमेंट दिलं हे आम्हाला त्यावेळी कळलंच नाही. कधी म्हणले मी घरनी जाऊन घेऊन आलो, कधी म्हणतायत की आरोपी हजर झाला. ह्या सर्व गोष्टी आम्हाला त्या रात्री पूर्णपणे आम्ही वेगळ्याच म्हणजे मनस्थितीत आमच्या ह्याच्यात होतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी FIR लिहिली
ती हँडलोनचीच फक्त लिहिली. त्याच्यात आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की हा प्रकार विवाहाचा सुद्धा आहे आंतरजातीय, पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त त्या पैशाचाच फक्त वाद आहे असं लिहिलं आणि त्याच्यावरती आमची साईन घेतली. तुम्ही आता म्हणालात की हा विवाहाचा वाद आहे, आंतरजातीय विवाहाचा वाद आहे. तुम्हाला कसं कळलं की त्यांचा विवाह झाला म्हणून? मला मुलांनी त्याच दिवशी सांगितलं होतं. म्हणजे मुलांनी मला 1 महिन्यापूर्वी महिना ते 3 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं की नाना मी लग्न केलेलं आहे. आणि त्या दिवशी पण मला सांगितलं होतं की त्या मुलीचे जे चुलत भाव आहे त्याला पण मित्रांकडून कळलं होतं की मुलीचा चुलत भाव पुण्यातून लोक आणून त्याला उचलणार आहे म्हणून. हे सर्व गोष्टी आम्ही त्यांना सांगत होतो. धमकी दिली फक्त. त्याच्यात त्यांनी धमकी हाच पहिल्या FIR मध्ये तेवढा एकच शब्द टाकलेला आहे की मुलाला धमकी आली होती म्हणून. बाकी इतर गोष्टी त्यांनी कुठेही नमूद कोणाची धमकी केल्या. आली होती? मुलीच्या चुलत भाव, त्याला मित्रांनी सांगितलं होतं की मुलीचा चुलत भाव जो आहे तो तुला उचलणार आहे पुण्यातून पोरं आणून. बरं. पण ह्या गोष्टी कुठेही नमूद केल्या नाही. फक्त धमकीचाच फक्त पहिल्या FIR मध्ये शब्द लिहिलेला आहे. बरं. आता मग हे धमकीचा फोन आला, धमकीच्या तुमच्या मुलांनी सांगितलं, तर तुम्ही काय केलं मग नंतर? मी बोर पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या ओळखीचे जे आहेत एक कर्मचारी त्यांच्याशी चर्चा केली. काय नाव त्यांचं? राहुल म्हणून आहेत. त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हणले की तुम्हाला FIR आत्ता द्यायची असेल तरी द्या, उद्या द्यायची असेल तरी द्या आणि फोनवर दिली तरी मी घेईन. मग विचार केला की आमच्या पुतण्याला सकाळ घेऊन येऊन FIR देईन. परंतु हा सर्व प्रकार त्याच रात्री झाला आणि त्याच्यामुळं आम्ही घात झाला आहे. नाही, तुम्ही म्हणालात की ते जे चव्हाण नावाचे पोलीस अधिकारी आहेत ते तुम्हाला म्हणतायत की इथं कुठंतरी मुलांची भांडणं झालेली आहेत. तर हे काय वाटतं तुम्हाला? ते आता चव्हाण म्हणतात मुलांची भांडणं झालेली आहेत आणि आता आपले तपास अधिकारी म्हणतात की ह्याच्यामध्ये एकच आरोपी आहे. म्हणजे हे स्पष्टपणे आपल्याला 2 स्टेटमेंट पोलीस अधिकाऱ्यांची सरळ सरळ दिसत आहेत. आणि तुम्हाला मी सांगितलं की 80-90 किलोचा रोजचा व्यायाम करणाऱ्या मुलावरती 20 वार जर करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि ह्याच्यामध्ये इतरही आरोपी आहेत आणि हे आरोपी शोधावेत हीच आमची प्रमुख मागणी आहे. बरं. आता हे मुलाचं आणि मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर मुलगी कधी तुमच्याकडे आली होती का? मुलगी 1 दिवस मुलगी आमच्या घरी येऊन गेलेली आहे. मला ते एक्झॅक्ट सांगता येत नाही. तर मुलीला त्यावेळी मुलगीने सांगितलं की मला ह्याच्याबरोबर प्रेम करायचं आहे आणि मुलगी आमचा जो मुलाचा भाऊ आहे ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये वारंवार होती. तुमच्या घरी आली होती? आली होती, घरी पण आली होती. तुम्हाला बोलली का? मला पण बोलून गेलेली आहे. आणि मुलगी 5 तारखेला मुलाला सुद्धा शेतात भेटून गेलेली आहे आणि शेतात तिने सांगितलं की आमच्या घरातली जी लोक आहेत ती लोक माझा भाऊ तुला एखाद्या वेळेला मारल, तू जरा जपून राहा असं तिने त्याला सूचना पण केली होती. म्हणजे विक्रमला. आता तुम्ही म्हणताय की तुमच्या पुतण्यासोबत मुलीनं लग्न केलं होतं. आता हे सगळा एवढा प्रकार झाला, त्याचा खून झाला, मुलगी का समोर येत नाही? मुलींचं स्टेटमेंट पोलिसांनी घेतलं का? काय सांगितलं त्यात? मुलीवरती दडपण आहे. मुलीला मी ज्या दिवशी आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो होतो त्याच रात्री 7-8-10 वेळा फोन केला तर मुलीने तो उचलला नाही. मुलीने मला परत त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी त्याच रात्री फोन केलेले आहेत आणि त्यावेळी मी मुलीला सांगितलं की तुझ्या भावांना तू फोन कर, बाई इथं सापडत नाहीये, तर त्यांनी त्याला उचललाय का काय म्हणून बघ. तर मुलगी म्हणली की माझे भावांचे फोन काका लागत नाहीत आणि ते उचलत नाहीत असं तिने सांगितलं. एक भाऊ गोठ्यावर झोपाय गेलाय आणि एक भाऊ कुठे येतो त्याचा फोन तो उचलत नाहीये असं तिने सांगितलं. मग पोलिसांनी त्याचं स्टेटमेंट घेतलं का? पोलिसांनी आम्हाला प्राथमिक ह्याच्यामध्ये दिसते की पोलिसांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे. परंतु आम्ही मुलीचं नाव जे आहे ते 18 तारखेच्या रिस्टेटमेंटमध्ये टाकलंय. परंतु पोलिसांनी त्याच्या अगोदरच तिचं स्टेटमेंट घेतलेलं आहे. हे कसं केलं हे आम्हाला काही समजत नाही. म्हणजे पोलिसांना तपासच एका मार्गाने न्यायचा होता असं हे याच्यातूनच स्पष्ट दिसतंय. पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय आहे आणि 18च्या स्टेटमेंटमध्ये काय आहे? आम्ही 18च्या स्टेटमेंटमध्ये जो आमच्या पुतण्याचा जो खून ऑनर किलिंग झालेला आहे ह्याच्यासाठी लागणारे जे सर्व आरोप आमच्या जे आहेत ह्या सर्व स्पष्ट आम्हाला दिसत आहेत की आंतरजातीय विवाह, त्या मुलाचं प्रवृत्ती, त्या मुलाच्या जो खुनी आहे की त्या मुलांनी घेतलेला वैयक्तिक स्वतःच्या ह्याच्यावर घेतलेला जाणीवपूर्वक कट रचण्याचा जो प्रकार आहे हे सर्व आम्ही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या मुलाच्या घरात, त्या आरोपीच्या घरातील लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत
हे स्पष्टपणे दिसत आहे. जर मुलांनी खून केला तर मुलगा अर्ध्या तासात 1 तासात पोलीस स्टेशनला हजर व्हावा लागला असता, परंतु मुलगा जर 7 तासांनी हजर होतोय तर त्याला कुणी मदत केली, हे मदत केलेली जी आहे आणि कुणी हे प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला सहकार्य केलं, ह्या सर्व तपास पोलिसांनी घेणं गरजेचं आहे. आणि हा ऑनर किलिंगचा जो प्रकार आहे तो ऑनर किलिंगचा प्रकार पोलिसांनी सिद्ध करून दाखवणं हेच पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही एकीकडे म्हणताय की पोलीस तपासी करत नाहीत व्यवस्थित, परंतु SIT स्थापन केली ना. यासाठी आम्ही ज्यावेळी SP साहेबांकडे गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मी 2 DYSP लेवलचे अधिकारी त्याच्यामध्ये घालून 5 जणांचे कमिशन नेमतो आणि त्या पथकाचे मी स्वतः रोजच्या रोज फॉलोअप घेऊन आपण नव्याने तपास सुरू करू. परंतु त्यांनी जे आत्ता जी SIT स्थापन केली हे PI लेवलचे खालचे लोक आहेत आणि हे सगळे लोक जे आत्ता जे तपास अधिकारी आहेत त्यांच्या खालचेच आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये नव्याने कुठलीही ही गोष्ट होणार नाही. अधिकाऱ्याच्या प्रभावाखाली. जुन्या अधिकाऱ्याच्या प्रवाहाखालीच लोक त्यातमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामुळे ह्यामध्ये कुठलंही नव्याने हे समोर येणार नाही. तर हे जर करायचं असेल तर आम्ही जी फेरपुरवणी अर्ज केलेला आहे ह्या फेरपुरवणी अर्जाचा नव्याने सक्षम अधिकाऱ्याकडून जर तपास केला तर या सर्व गोष्टी बाहेर येतील. आता कालच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आले होते, त्यांच्याशी तुमची भेट झाली का? काय म्हणाले तुम्हाला ते? तुम्ही काय सांगितलं त्यांना? आम्ही त्यांना हीच मागणी केली की नव्याने सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करून ह्याच्यामध्ये SIT स्थापन करावी आणि आरोपीच्या घरातील सर्व लोकांची नार्को टेस्ट करावी. म्हणजे त्यांनी काय ज्या गोष्टी केलेल्या ह्या प्रकरणात सहकार्य कसं केलेलं आहे हे आपणा सर्वांसमोर येईल. बरं, आता हे सगळं प्रकार घडत असताना एकंदरीत आरोपींच्या घरची परिस्थिती कशी आहे, तुमची कशी परिस्थिती आहे? म्हणजे नेमकं हे एकंदरीत लोक म्हणतात ना पैशाचा वाद आहे आणि तुम्ही म्हणता ऑनर किलिंगचा वाद आहे, कसं काय म्हणजे असू शकते? आरोपीच्या घरातली परिस्थिती सुद्धा सधन आहे आणि काय करतात त्यांच्या घरातल्यांचा स्टॅम्प ड्युटीचा व्यवहार आहे, पोल्ट्री आहे, क्रेशर आहे. त्यांच्यामुळं त्यांच्या घरची परिस्थिती ही चांगलीच आहे आणि आमच्या घरची सुद्धा परिस्थिती काय वाईट नाही आहे, खूप चांगली आहे. आमच्या घरी आज 10-15 एकरपेक्षा जास्त बागायती क्षेत्र आहे आणि हे पैसे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींसाठी हे प्रकार झालेलाच नाही आहे. हा ठरवून आणि पूर्ण नियोजितपणे कट रचूनच हा खून केलेला आहे आणि हा एका मागासवर्गीय मुलांनी जे वरती आपण सक्षम लेवलला येऊन त्याने हे केल्यामुळं उच्च शिक्षण घेतल्यामुळं आणि तो त्या मुलांच्या डोळ्यात खपत असल्यामुळंच हा सगळा प्रकार केलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातून जे सत्य आहे ते सत्य आपल्यासमोर पोलिसांनी आणावं ही आमची प्राथमिक मागणी आहे. तुम्ही आता म्हणाला होतात की 18 तारखेला जो मुलीचा जबाब आहे ते तुम्ही वाचलाय, काय त्याच्यामध्ये आहे? मुलीच्या जबाबामध्ये की माझं आणि विक्रमचं प्रेम होतं आणि मी माझं ट्रेनिंग संपल्यानंतरनी आम्ही येणारच होतो आणि विक्रम मला वारंवार भेटायला पुण्याला यायचे, आम्ही जेवण वगैरे सगळे एकत्र करायचो असे आणि आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते असं तिने त्या स्टेटमेंटमध्ये दिलेलंच आहे. आणि एकीकडे लोक असं उघड की त्यांच्या दोघांचं लग्न झालेल्याचा फोटो पण व्हायरल झालेला आहे. ती म्हणते की आम्ही लग्न करणारच होतो, काय नेमकं आहे? आता ते मुलीला तेच फ्रेमवर्क हे केलेला आहे, जो जबाब दिलेला आहे तो जबाब कुणीतरी दबावामध्ये दिलेला आहे. कारण ती त्या जबाबा म्हणते की आम्ही लग्न करणार होतो, परंतु ऑलरेडी त्यांचं लग्न झालेलंच आहे. मग लग्नाचा विषय येतोच कुठं, फक्त आता काय आहे की एकत्र राहण्याचा किंवा नांदण्याचा विषय येतो. तर ते जे सगळं तिला जे कोणीतरी ड्राफ्टिंग बनवून दिलंय आणि त्या ड्राफ्टिंग प्रमाणे फक्त ते लिहून घेतलेलं आहे हे सरळ त्या जबाबावरून दिसत आहे. बरं, आता तुम्ही म्हणताय की लग्न झाले म्हणजे ती मुलगी तुमच्या घरची सून आहे, तर तुम्हाला त्या सुनेकडून काय अपेक्षा आहे? आता आमचं मत असंच आहे की तिने ज्या मुलाबरोबर आमच्या प्रेम होतं ह्या प्रेमाच्या नुसार तिने आमच्या सुखदुःखात आमच्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हायला हवं होतं, परंतु तिच्या घरातल्यांच्या दबावामुळं कदाचित ती येत नसेल. पण तिने आमच्याशी संपर्क साधावा किंवा ह्याच्यामध्ये जर काय सत्य असेल तर तिने तिच्या प्रेमाच्या ह्याच्यानुसार सत्यतेप्रमाणे ह्या सर्व गोष्टी जनतेसमोर आणाव्यात. बरं, आता हे सगळं करत असताना खूप मोठी आंदोलनं झाली, तुमच्या भोरमध्ये मोर्चा काढण्यात आला. कोणकोणत्या संघटना, कोणकोणत्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं, काय सांगाल त्याबद्दल? सर्व पक्षीय संघटना पूर्णपणे सर्व ताकदीनिशी पुणे, सातारा आणि इतर महाराष्ट्रातून पण देखील लोक आलेले आहेत, पिंपरी चिंचवड एरियामधून पण आलेले आहेत.
सर्व म्हणजे आजच्याला जर मी बघितलं तर त्याच्यामध्ये अगदी RPI आठवले गट असतील, वाडेकर साहेब असतील, अरविंद तायडे असतील, धेंडे साहेब असतील, आठवले माताई असतील, प्रवीणजी ओहाळ जे आमच्या ह्या सर्व गोष्टींचं जे सर्वांना संघटित करणारे असतील, इतर साताऱ्यातले इतर पक्ष असतील किंवा सर्व लोकांनी खूप लोकांचं सहकार्य आणि इतकं आम्हाला समाजाचं सहकार्य लाभलं. त्याच्यामुळं आम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकलो आणि पोलिसांवरती ह्या गोष्टींचा दबाव आणून आम्ही 18 तारखेला जी FIR दिलेली आहे त्या FIR वरती पोलिसांनी काम करावं अशी आमची मागणी आहे. म्हणजे एकंदरीतच तुम्ही म्हणालात की एक पोलीस अधिकारी त्यांचे घरचे लोक बाउंडची व्यवस्था वगैरे करतात आणि त्यांचे एक आणि हे म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे काय की एखादा पोलीस अधिकारी किंवा त्यांच्या घरचे लोक किंवा वकील यांचे मिळून सगळे हे 100% मी तुम्हाला तेच सांगितलं की त्यांच्या घरातल्या लोकांचे मोबाईल कुठं कुठे ॲक्टिव्ह होते आणि काय होते हे जर पोलिसांनी जर तपासलं, त्यांच्या घरातल्या एरियातले सगळे जर हे तपासले तर ह्या सर्व गोष्टी बाहेर येतील आणि आपणा सर्वांना ह्या गोष्टींची माहिती कळेल. बरं, आता मला सांगा की तुम्हाला पोलिसांकडून काय अपेक्षा आहेत, समाजाकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या मुलीकडून काय अपेक्षा आहे? पोलिसांकडून आम्हाला ह्या गुन्ह्याचा पूर्णपणे निपक्षपाती चौकशी व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. समाजाचं आम्हाला जे अशा पद्धतीने पाठबळ आहे आणि समाज आमच्या मागे खंबीरपणे एका अन्याय प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी जो उभा आहे त्या गोष्टीसाठी आम्ही समाजाच्या बरोबरच आहोत. आणि मुलींनी जर ह्याच गोष्टीमध्ये जर तिला जर काय ह्याच्यामधील माहीत असेल तर त्या मुलींनी सुद्धा म्हणजे ह्या गोष्टी सर्व उजेडात आणाव्यात आणि ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्तींना त्या मुलींनी समाजासमोर उघडं पाडून जे सत्य आहे ते सत्य सर्वांसमोर आणून ती जे विक्रमच्यावरती असणारं प्रेम हे सर्व समाजाला दाखवून द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आपण बघितलं असेल की आता विक्रमचे काका यांनी संपूर्ण हकीकत आपल्याला सांगितलेली आहे. आता माझ्यासोबत विक्रमचा छोटा भाऊ आहे सागर, माझ्यासोबत आहे. सागरची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सागर, हे सगळं प्रकरण घडलेलं आहे, आता तुझी काय नेमकी मागणी आहे, काय सांगशील बरं? जो पोलीस तपास करत आहेत ते हँडलूमच्या थेरोवरच पोलीस तपास करत आहेत. ते पूर्णपणे ऑनर किलिंगची घटना घडलेली आहे. आंतरजातीय विवाहामुळे भावाचा खून झालेला आहे आणि ते जी प्रवृत्ती त्याच्या मनामध्ये, आरोपीच्या मनामध्ये आहे ती आमच्या रक्ताला त्याने हात घातला आहे, त्याला संपवायचा हा प्रकार जो त्याने केलेला आहे हे सर्व प्रकार हा ऑनर किलिंगचाच आहे. त्यानंतर चालले हँडलूमच्या पैशाच्या व्यवहारातून हे प्रकार झालेला आहे. हा प्रकार त्यातून घाललाच नाही, हा पूर्णपणे ऑनर किलिंगचा प्रकार आहे आणि पोलीस पूर्णपणे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे आम्ही पुरवणीचा जबाब दिला त्याच्या आधीच त्यांनी ऑनर किलिंगचे जे हे होते त्यांची जबाब आधीच त्यांनी नोंदवून घेतलेली आहे. त्यांनी कसं केलं, त्यांना आधीच त्यांनी कसे बोलून घेतली, त्यांच्या जबाब आधीच का नोंदवून घेतली त्यांनी? आमचा पुरवणी जबाब जर नंतर जातोय तर त्यांनी आधीच ह्या गोष्टी कशा केल्यात? एका वृत्तपत्रानंतर त्या आधीच गोष्टी सगळ्या पैशाच्या व्यवहारातून झाल्यात. हा प्रकार त्यांनी आधीच आमची FIR जायच्या आधीच त्यांनी प्रकाशित केल्या होत्या. तर ह्या कशा झाल्या? तर आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की ही निपक्षपात व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा. दर्शक हो, आपण विक्रम गायकवाड ज्याचा निर्घुणपणे खून झाला त्यांच्या काकाची, त्यांच्या भावाची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. आता आमच्यासोबत त्यांच्या आई आहेत, आईची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. आई, विक्रमचा जो खून झाला आहे, आता हे सगळं तपास वगैरे करतायत लोक, काय सांगाल तुम्ही, कसं काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की माझा खून केलाय ना त्याला फाशी व्हावी आणि इतर कोणीही केलंय ना त्यांना सुद्धा म्हणजे त्यांनी अटक करावं आणि त्यांना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मला वाटते आणि लवकरात लवकर याचा तपास व्हावा असं मला वाटतं. बरं, ज्या मुलीसोबत तुमच्या विक्रमचं लग्न झालं, ते प्रेम प्रकरण होतं, ती मुलगी कधी तुमच्या घरी आली होती का, तुम्हाला भेटली होती का? नाही, एकदा म्हणजे ते लग्नाच्या अगोदर एकदा आली होती. बरं, आता तुम्हाला पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? पोलिसांकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर सगळ्या खुनांचा तपास करावा आणि जो मुलगा अटक केला ना त्याला फाशी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. एकटाच आहे का आरोपी का अजून आहे? नाही, अजून आहे त्याच्या, कारण का माझा मुलगा असा होता की तो एकट्याला नाही, त्याने 4 जणांना असं तो मारला असा माझा मुलगा होता, पण त्याला सगळ्यांनी मिळून असं प्लॅन करून त्याला फसवलेलं आहे असं मला म्हणायचं.